अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती कार्यालय परिसरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या कार्यालयाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली। आगीत कार्यालयातील सर्व कागदपत्र, बेबी किट्स, सर्व्हिस रजिस्टर आणि इतर साहित्यासह लाडकी बहीण योजनेचे हजारो अर्ज सुद्धा जळून खाक झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवहानी झाली नाही, मात्र या आगीनं विविध चर्चांना उधाण आलंय। सोमवार 8 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयातून धूर येत असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं। पाहता पाहता आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि खिडक्यांमधून मोठ्या ज्वाला बाहेर पडू लागल्या। घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या माऱ्यानं आग विझवण्यास सुरुवात केली। यावेळी पंचायत समितीतील कर्मचारी व परिसरातील नागरिकांनीही मदतीचा हात दिला। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र कार्यालयातील विद्युत प्रवाह 2 दिवस अगोदरच मीटर काढून बंद करण्यात आला होता। आगीत ICDS अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्याच्या नोंदवह्या, लाभार्थ्यांची माहिती, संगणक, प्रिंटर, कपाटे, खुर्च्या, टेबल व इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे भस्मसात झाले। आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अग्निशमन विभागाकडून आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे। मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून या पावसानं उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। मृग नक्षत्र लागल्याच्या पहिल्याच दिवशी अमरावती शहरासह ग्रामीण परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। धुवाधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, तर नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानानं नागरिक त्रस्त झाले होते, तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं। या पावसानं पेरणीच्या आशा बळावल्या आहेत, तर हवामानातील बदलामुळे रस्त्यांवर पावसाचा आनंद घेताना नागरिक दिसून आले। तर या पावसानं आगामी मान्सूनबाबत सकारात्मक संदेश दिल्याची भावना व्यक्त होत होती। अमरावतीतील काजल इंगळे हत्याकांड प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। 2 जून रोजी मारडी रोड परिसरात काजल इंगळे यांची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता। या घटनेचा निषेध करत बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेतर्फे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। 2 जून रोजी अमरावतीच्या मारडी रोड परिसरात काजल इंगळे या महिलेची अमानुष हत्या करण्यात आली होती। हत्येनंतर तिचा मृतदेह जाळण्यात आल्यानं या घटनेबाबत सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। आंदोलनादरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच या प्रकरणाचा तातडीनं छडा लावून आरोपींना अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आमची एक रास्त मागणी आहे की या महाराष्ट्रात ज्या महिलांवर अत्याचार होत आहे, अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहे। मागं 2 जून रोजी अमरावतीत स्वर्गीय काजल इंगळे हिची एक निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या निर्घृण हत्येच्या मागं कोण यंत्रणा आहे, कोणी ते असं नीच कृत्य केलं, त्या नराधमांना, त्या आरोपींना अटक केली पाहिजे। आज आम्ही बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महिला भगिनी या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्रातील लेकीबाईला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आग्रही आहोत। आम्ही जिथपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निदर्शनं करू, आंदोलन करू, शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। पण जर आम्ही येत्या 2 दिवसात त्या हत्येचा छळा लागला नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलनं उग्र आंदोलन सुद्धा करू। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील 50,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण सुरू करण्यात आलं आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तकं देण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू झाले आहे।
अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं 2026-27 या शैक्षणिक सत्राकरता मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत मनपा क्षेत्रातील 50,191 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे। मनपा क्षेत्रातील शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसंच खाजगी अनुदानित व्यवस्थापनाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या 210 शाळा कार्यरत आहे। या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो आणि यंदाही ही पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवून शिक्षण विभागानं व्यापक नियोजन केलं आहे। तर पाठ्यपुस्तक वितरणासाठी 8 जून ते 11 जून 2026 या कालावधीत विशेष नियोजन करण्यात आलं आहे, जेणेकरून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तकं राहतील। महाराष्ट्र शासनानं नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप करत लोकविकास संघटनेच्या वतीनं अमरावती तहसील कार्यालय आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार इथं तीव्र आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी शासन निर्णयाची होळी करत आपला रोष व्यक्त केला। आंदोलनादरम्यान शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करून सुधारित आणि सर्वसमावेशक कर्जमाफी योजना जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। कर्जमाफीसाठी लावण्यात आलेली 2019ची अट तत्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा आणि नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, यासाठी त्यांना 1 लाख रुपयांची सानुग्रह मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्याच्या हिताची नसल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी शासनाने काढलेल्या या शासन निर्णयाची या कर्जमाफीचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालय चांदूर बाजार येथे जाळून होळी करणार आहोत आणि शासनाला विनंती करणार आहोत की ही जी कर्जमाफी तुम्ही शेतकऱ्यांसाठी घोषित केली आहे ती शेतकऱ्याच्या हिताची नसून शेतकऱ्यांना हानिकारक आहे। म्हणून ज्याच्या कटी शासनाने या शासन निर्णयामध्ये लावलेला आहे, जसं की 2019च्या अगोदरचे शेतकरी आणि ज्यांनी पूर्वीच्या कर्जमाफीचा लाभ घेतला ते शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार नाहीत। राज्योत्पादन शुल्क विभागात कार्यरत एका महिला चालकानं कार्यालयातील दुय्यम निरीक्षक मानसिक छळ करत असल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात केली होती। मात्र 2 महिने उलटूनही कुठलीही कारवाई न झाल्यानं सोमवारी संबंधित महिला कर्मचाऱ्यानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि सर्व प्रकार सांगितला। तर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन लावला आणि त्यांच्यासोबत पीडित महिलेचं बोलणं करून दिलं। अमरावतीच्या राजापेठ अंडरपास पुलालगत महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभाग कार्यालयात अमरावती जिल्ह्याचं राज्योत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय गेल्या काही महिन्यांपासून आहे। कार्यालयातील अधीक्षकांच्या सरकारी वाहनावर एक महिला चालक कार्यरत आहे, परंतु काही महिन्यापासून दुय्यम निरीक्षक महिला चालकाला 4 चौघात उद्धटपणे बोलणं, सरकारी वाहनाचं मेंटेनन्स आणि अलाइनमेंट वेळोवेळी करण्यास सांगत तिचा मानसिक छळ करणं आणि शासकीय कामाव्यतिरिक्त इतर वैयक्तिक कामं सांगत असल्यामुळं महिला कर्मचारी त्रस्त झाली होती। दररोजच्या त्रासाला कंटाळून महिलेनं राज्योत्पादन अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली, परंतु काहीच कारवाई झाली नाही। त्यामुळे एप्रिल महिन्यात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु राजापेठ पोलिसांनी देखील गुन्हा दाखल न करता महिलेची तक्रार चौकशीतच ठेवली। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध खात्यामार्फत कुठलीही कारवाई झाली नाही आणि पोलिसांनी सुद्धा न्याय दिला नाही। सोमवारी अमरावती शहरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्याची माहिती मिळताच ही पीडित कर्मचारी महिला हॉटेलमध्ये पोहोचली आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला। चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन लावला आणि सर्व प्रकार सांगितला। मी माझ्या कामाव्यतिरिक्त मला दुसरे कामं सांगतात की तू साहेबांचा घरून जेवणाचा डबा आणायचा, रोज रात्री सकाळी त्यांची जेवणाची व्यवस्था करायची, नाश्त्याची सोय करायची, हे तुझं काम आहे। मी माझ्या कामात निपुण असल्यावरही मला हे जास्तीचे कामं करायला लावत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवर पीडित महिलेचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणं करून दिलं। यावेळी पीडित महिलेनं पोलिसांना ऑडिओ क्लिप्स, पेन ड्राईव्ह आणि इतर कागदपत्र सबळ पुरावे दिले असल्याचं सांगितलं, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सांगितलं। काय झालं की श्यामली गोबरे म्हणून एक महिला जवान आहे अमरावतीमध्ये, ती वाहन चालक आहे। तिला तिची एक संतोष वायाळ नावाचा व्यक्ती जो निरीक्षक आहे, इथे दुय्यम निरीक्षक,
ती मानसिक छळ, धमकी, अपमानास्पद वागणूक वगैरे जे काही त्याचं बाकीचं तुम्हाला हे पत्र जर पाहिलं तुम्हाला वाटेल काय काय त्यांनी केलं आहे. त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंगही आहे. तर त्याला ती आत्महत्याचा विचार करत करत माझ्यापर्यंत पोहोचली. श्यामली गोबरे जी आपल्याकडे आहे तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. तर यावर जरा थोडी तातडीने चौकशी करून कशी कारवाई करते, तातडीनं तिला आत्महत्येपासून प्रवृत्त होऊन येते. आता या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होऊन कारवाई होणार का, की तक्रारदार पीडित महिलेला मानसिक त्रास देऊन बदली करण्यात येईल, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र पालकमंत्र्यांकडे या पीडित महिलेनं तक्रार केल्याची ही चर्चा विभागात चांगलीच रंगली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या शालेय वाहनांबाबतच्या विविध धोरणांच्या विरोधात अंबानगरी शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेनं सोमवारी आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. वाढतं इंधन दर, वाहनांची देखभाल, विमा, फिटनेस, विविध परवाने, कर आणि इतर प्रशासकीय खर्चामुळे शालेय वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या तोट्यात गेला असल्याचा दावा संघटनेनं केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचं स्वागत असलं तरी त्यांची अंमलबजावणी करताना वाहनधारकांना आर्थिक सहाय्य किंवा सवलती देण्याची गरज असल्याचं संघटनेनं नमूद केलं. संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गुल्हाने यांनी मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी अनेक वाहन चालक व मालक उपस्थित होते. भाडेवाढीच्या मागणीमुळे पालक, शाळा प्रशासन आणि वाहतूक व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आलं असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आणि आम्ही जे गाड्या पासिंग करतो त्याची फी पहिले 600 रुपये पाठवत होती. आता भारत सरकारने त्याची फी 200 रुपये वाढवून 800 रुपये केली आहे. त्यामुळे आम्हाला भूर्दंड वाढला आहे. त्यामुळे आम्हाला आता मुलांच्या पैशाची फी वाढवणे अत्यावश्यक झालेलं आहे. GPS आला आहे आम्हाला. आता आम्हाला VLD आला, स्पीड करून नवीन लावायला आम्हाला 10-15 रुपयाचे. सगळा खर्च आम्हाला वाढलेला आहे. हा खर्च आम्ही घरून लावणार नाही आहे. अमरावती शहरातील स्कूल बस दर वाढवण्याबाबत भरपूर अशा चर्चा सतत सुरू आहे. तरी भारत सरकारने प्रत्येक इंधनावर CNG असो, पेट्रोल असो, LPG असो, गॅस असो, प्रत्येकावर 10% पर्यंत दरवाढ झालेली आहे. त्या दरवाढीमुळं आमच्यावर तो इंधनाचा बोजा वाढलेला आहे. त्या इंधनाचा बोजा 10% ते जवळपास आहे. तसे इन्शुरन्स, ऑटो टॅक्स, प्रत्येक गोष्टीत वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्यासाठी नव्यानं समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीनं रुग्णालयाची पाहणी करून अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अहवालानंतर रखडलेली हस्तांतरण प्रक्रिया मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनानं जुलै 2023मध्ये नव्यानं सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अध्यापनासाठी आवश्यक रुग्णालये संलग्न करण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार अमरावतीतील इरविन आणि डफरीन रुग्णालयाचे हस्तांतरण अपेक्षित होतं. मात्र 2.5 वर्षाचा कालावधी लोटूनही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल प्रशिक्षणाचा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं 11 मे 2026 रोजी पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर NG राऊत यांनी 4 जूनला 17 सदस्यीय संयुक्त समिती गठीत केली. डॉक्टर कुमुद हरले यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विविध विभागाचे प्राध्यापक, निवासी डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि परिचारिका यांचा समावेश आहे. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरही उष्णतेची तीव्रता कायम आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक हैराण झाले असतानाच तिवसा तालुक्यातील उंबरखेड परिसरात वादळी वाऱ्यानं एकच गोंधळ उडाला. या वादळानं अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा, गोठे, घरं तसंच वीज वितरण यंत्रणेचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. वादळामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. शेतकरी सुनील कळंबे यांच्या शेतातील बैल व गायीसाठी उभारलेला गोठा वादळात पूर्णतः उडून गेला. त्यामुळं त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच गजानन कळंबे यांच्या संत्रा बागेतील सुमारे 25 झाडे जमीनदोस्त झाली. महिला शेतकरी उषा कळंबे यांच्या शेतातील तब्बल 50 संत्र्यांच्या झाडांचं नुकसान झालं. तर पवन कळंबे यांच्या बागेतील 35 झाडे वादळी वाऱ्यामुळे पडून मोठी हानी झाली. वादळाचा फटका महावितरणच्या यंत्रणेलाही बसला असून अनेक ठिकाणी विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. त्यामुळं परिसरात वीज पुरवठा काही काळ विस्कळीत झाला होता. अरविंद कळंबे यांच्या शेतातील गुराढोरांसाठी असलेला गोठा देखील वाऱ्याच्या तडाख्यात पूर्णतः उडून गेला. तसेच संजय मुंडे यांच्या शेतातील गोठ्याचंही मोठं नुकसान झालं. या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. महसूल व कृषी विभागानं त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता मी प्रत्यक्ष उमरखेड या गावाला भेट दिली असता या गावातील शेकडो घरांचे टिनाचे पत्रे घर उडून गेलेले आहे. अत्यंत हवालदिल अवस्थेत इथे ग्रामीण लोक दिसत आहे. यांच्या घराचं धान्य कपडा लत्ता सर्व भिजून गेला आहे. आतापर्यंत शासकीय अधिकारी एकसुद्धा आलेला नाही मदत करण्याकरता किंवा यांचा पंचनामा करता. आणि हे जे शेतकऱ्यांचे संत्र्याचे झाडं आणि इलेक्ट्रिकचे खांबसुद्धा उन्मळून पडले आहे. तरी माझी विनंती आहे शासनाला का ताबडतोब याची चौकशी करून याचा पंचनामा करून या शेतकऱ्यांना यांचे घरं उडाले यांना ताबडतोब मदत मिळावी अशी मी माझ्यातर्फे शासनाला विनंती करत आहे. माझ्या शेतातील 50 ते 60 झाडं केळीची असून त्यापैकी 25 ते 30 झाडं जमीनदोस्त झालेले आहे. आणि त्याचबरोबर माझं नुकसान 50 ते 60 हजारात झालेलं आहे. आणि त्याचबरोबर अंकुश जानरावजी कळंबे यांचं 25 ते 30 झाडं संत्र्याचेसुद्धा कोसळलेले आहे. म्हणजे 25-30 वर्षात झाडं. त्याचबरोबर पवन मनोहरराव कळंबे यांचेसुद्धा 25 ते 30 झाडं कोसळलेले आहे. गावातील बरेचसे म्हणजे 25-30 घरंसुद्धा छप्पर सहित उडालेले अनाजसुद्धा ओले झालेले आहे. कागदपत्रसुद्धा ओलेले झाले आहे. त्यापैकी अजूनही कोणताही शासनाचा अधिकारी आमच्या गावापर्यंत पोहोचलेला नाही. ही घटना काल 3:30 ते 4च्या दरम्यान असून त्यापैकी कोणीही आलेलं नाही. असे इलेक्ट्रिक पोलसुद्धा 25-30 जमीनदोस्त झालेले आहे. पुरुषोत्तम म्हणजे अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बडनेरा इथं श्री संत गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बडनेरा शहरातील श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान इथं श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जय गजानन सेवा समिती आणि गजानन मित्र परिवार बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमानं हे आयोजन करण्यात आलं. तर पुणे येथील पारायणकर्त्या सौ अर्चना देशपांडे यांनी ओघवत्या वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथाचं मुखोद्गत पारायण करून सेवा अर्पण केली. या सोहळ्याला अंजनगाव बारी, दाभा, लोणी टाकळी, जनुना, मालखेड रेल्वे आणि बडनेरा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तर अधिक मासाचं औचित्य साधून सर्वांना शांती, सुख, आनंद आणि प्रसन्नतेचा लाभ व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली.